जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंचे होऊ शकले नाहीत, जे एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटलांचे म्हणजे मराठ्यांचे होऊ शकले नाहीत, ते एकनाथ शिंदे भाजपचे होऊ शकतात का हो? अजिबात नाही. भाजपला जरी तसा भाबडा आशावाद वाटत असला की एकनाथ शिंदेंना आम्ही बांधून ठेवलंय, तर ते चूकच आहे. कारण जेव्हा जेव्हा भाजपला कोंडीत पकडण्याची, भाजपला राजकीय दृष्ट्या उघडं पाडण्याची संधी या एकनाथ शिंदेंना मिळते, त्यावेळी ते अचूक साधतात. म्हणजे भाजपचं जेवढं चारित्र्य हनन बाहेर राहून काँग्रेसला, शरद पवार गटाला अथवा इतर विरोधी पक्षांना करता आलं नाही, ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. म्हणजे बच्चू कडू आणि हे संजय शिरसाट अभिजित दिपकेला भेटायला जातात. आणि अभिजित दिपके कोण? कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक. आजवर 10-12 वर्षाच्या मोदींच्या काळामध्ये कधीही या सरकारला मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला आहे असं झालं नव्हतं. म्हणजे त्या पातळीवरती सरकार अगदी कठोर भूमिका असायची. पण सरकारला पराजयाचं तोंड दाखवलं त्या अभिजित दिपकेंनी. आणि त्या दिपकेंचा सन्मान करण्यासाठी संजय शिरसाट असतील, बच्चू कडू हे एकनाथ शिंदेंचे शिलेदार जातात. आणि भाजपामध्ये आदळआपट होते. आणि आदळआपट झाल्यानंतर कसं तरी एकनाथ शिंदे या प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात. आता यावर थोडा पडदा पडतो ना पडतो, तोच लगेच मनोज जरांगे पाटील ते म्हणतात की या एकनाथ शिंदेसाठी आम्ही खूप प्रचंड खस्ता खाल्ल्या, आम्ही लोकांच्या दुश्मन्या घेतल्या. पण हेच एकनाथ शिंदे आमच्याच नरडीला दाबायला निघालेत. एकनाथ शिंदे डबल गेम करतायत. म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदे मराठ्यांच्या म्हणजे आंदोलनासोबत आहेत असं दाखवतात, तर दुसरीकडे मात्र ते या मराठा आंदोलनाला कमकुवत करणारे जे काही लोक आहेत त्यांना आपल्या प्रवक्त्याला भेटायला देतात किंवा ते प्रवक्त्यांची भेट घेतात, त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या बैठका होतात. म्हणजे एकनाथ शिंदे हे मराठा आंदोलनाशी डबल गेम खेळतात. म्हणजे जे मनोज जरांगे पाटील म्हणतात की हे आम्ही फार प्रचंड विश्वास ठेवला होता एकनाथ शिंदेवर, पण ती आमची चूक होती, हे डबल ढुलकी सारखं वाजवत आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे हे आम्हाला आता सत्तेत बसून त्यांच्या शब्दात सांगायचं तर ते आमचा आता माज उतरायला निघालेत का, या शब्दामध्ये ते एकनाथ शिंदेला सुनावतात सध्या. आता त्याच एकनाथ शिंदेचा एक शिलेदार आता भाजपला उघड पाडायला निघालाय. आणि तेही भाजपा पश्चिम बंगालमध्ये कशा पद्धतीने निवडून आली या संदर्भामध्ये SIR कसा काळा बाजार आहे असा एक शिवसेनेचा आमदार, एकनाथ शिंदेचा शिलेदार चंद्रकांत रघुवंशी नावाचा, तो आता या भाजपचा म्हणजे खरा आहे की खोटा चेहरा आहे तो जगासमोर मांडलाय त्यांनी. आणि हे चंद्रकांत सूर्यवंशी म्हणतात पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना पराभव करणं त्यांचा हे शक्यच नव्हतं. आणि मग त्याच्यासाठी हे SIR कामाला आणलं. आणि या SIR मध्ये जे ममता बॅनर्जींना मतदान करणारा अल्पसंख्याक समाज होता, त्या समाजाचं 90 लाख मतदान कमी करावं लागलं. आणि मग ते 90 लाख मतदान कमी केल्यामुळं या भाजपचा विजय झालाय. पण आता त्यांचं म्हणणं किंवा आता हे ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयामध्ये म्हणजे न्यायालयामध्ये गेल्यात त्या निकालाच्या विरोधामध्ये. म्हणजे भाजपनं सत्ता लुटली म्हणून त्या न्यायालयात गेल्यात. पण आता न्यायालयात जरी गेल्या असल्या तरी या न्यायालयात जाण्याला काहीच अर्थ राहणार नाही असे हे चंद्रकांत रघुवंशी म्हणतायत. कारण जिथे या EVM मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या होत्या त्याच स्ट्रॉंग रूमला आग लावण्यात आलेली आहे.
म्हणजे आता न्यायालय तरी काय न्याय देणार आहे म्हणा. म्हणजे भाजपा ही SIRच्या माध्यमातून विरोधकांचं मतदान कमी करते आणि जो अल्पसंख्याक समाज म्हणजे त्यांना मुस्लिम समाजच म्हणायचंय का, तर मुस्लिम समाजाचं मतदान ते कमी करतायत. आणि ते 90 लाख मतदान त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कमी केलं आणि त्याचाच फायदा त्यांना पश्चिम बंगालमध्ये विजय मिळालाय. मग आता जर स्ट्रॉंग रूमला आग लावून त्यांनी पुरावेच नष्ट केले असं जर हे चंद्रकांत रघुवंशी म्हणत असतील, तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. ते म्हणतात की SIR कडे आपण फार काळजीपूर्वक बघितलं पाहिजे आता, आणि आपण आता प्रत्येक घरोघरी जाऊन आपले जी काही BLO वगैरे काम करतील निघून जातील, पण आपल्या कार्यकर्त्यांनी या SIR कडे लक्ष द्यायला हवं. कारण भाजपा हा कोणतीही मोठी खेळी करतो म्हणजे SIRचा काळा बाजार करतो. म्हणजे एकनाथ शिंदेचा हा शिलेदार एकनाथ शिंदे शिवाय, त्यांच्या संमतीशिवाय, कारण तिथे आमदार आमोशा पाडवी होते, तिथले कोणते श्री चौधरी होते, म्हणजे ही मंडळी सेनेची सगळी मंडळी जाणीवपूर्वक भाजपला जिथे दिसेल तिथं उघडं पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. म्हणजे अभिजित दिपकेंचा सत्कार असो किंवा त्या मनोज जरांगे पाटलांचे जेवढे विरोधक आहेत आंदोलनाला जेवढे कमकुवत करण्याचा किंवा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जेवढे आहेत त्यांना समर्थन, त्यांना पाठिंबा देण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत. आणि असं कोण म्हणताय? स्वतः खुद्द मनोज जरांगे पाटील म्हणतायत. आणि आता तर चंद्रकांत जे रघुवंशी म्हणतायत की भाजपा हा नंबर 1चा SIR मध्ये काळा बाजार करतोय. म्हणजे तुमचं मतदान तो कमी करतो आणि त्याचा पुरावा असलेले EVM मशीन सुद्धा पेटवून देतो, आग लावली जाते, असा सरळ सरळ म्हणजे फार गंभीर असा आरोप या चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपावर केलेला आहे. आणि भाजपमध्ये आता यामुळं फारच मोठी प्रचंड असंतोष आहे. म्हणजे एक तर आता या एकनाथ शिंदेच्या सेनेला भाजपा बाहेरचा रस्ता दाखवू शकतं का निमूटपणे आता त्यांना या गोष्टी सहन कराव्या लागतील आणि या आरोपाचं खंडन कसं केलं जाईल. म्हणजे एकनाथ शिंदे जे भाजपचे होऊ शकत नाहीत, जे उद्धव ठाकरेंचे होऊ शकत नाहीत, जे मराठ्यांचे होऊ शकत नाहीत, ते कुणाचे होतील? कुणाचेच होणार नाहीत असं आपल्याला निष्कर्ष बांधता येतो का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.